नमस्कार। आज 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून आज 19 फेब्रुवारी 2025 या दिवशी माझा एक संकल्प जो मी मागच्या महिन्यामध्ये DS शाळेमध्ये केलेल्या विश्वविक्रमाला धरूनच पुढे नेण्याचा विचार करत आहे। आज शिवछत्रपतींच्या जन्मदिनी मला असं वाटतं महाराजांनी ज्या पद्धतीमध्ये आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या अनेक मूलभूत तत्वांवर अवलंबून होती। त्यातीलच एक तत्व होतं वसुंधराचं निसर्ग सौंदर्य। या निसर्ग सौंदर्य लाभलेल्या महाराष्ट्राला अत्यंत अमानुषपणे अनेक ठिकाणी झाडांची कत्तल झालेली आपल्याला बघायला मिळते। आता या परत महाराष्ट्राला सुफलाम सुजलाम करण्याकरिता वृक्ष लागवडीचा संकल्प मी करत आहे। 26 जानेवारी 2026 रोजी DS शाळेच्या वतीने त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून 2026 वृक्षांचं तर 19 फेब्रुवारी 2026 पूर्वी जवळपास 11,000 वृक्षांचं वृक्षारोपण करण्याचा संकल्प मी करत आहे। अनेक लोक वृक्षारोपण करतात परंतु आपलं वृक्षारोपण हे नाविन्यपूर्ण असणार आहे। का बरं? तर या वृक्षांना आपण पहिले लहान मुलांना देणार आहोत। 1 वर्ष ते मुलं ते झाड आपल्या घरी रोपटं सांभाळणार आहेत। 1 वर्षानंतर ते वृक्ष हे धरणी मातेमध्ये आपण समावणार आहोत आणि त्याचं पेरणी झाल्यानंतर त्याचं प्लांटेशन झाल्यानंतर असं म्हटलं जातं की 1 वर्ष ते वृक्ष जेव्हा कुंडीमध्ये जगवलं जातो आणि जेव्हा ते जमिनीमध्ये त्याचं रोपण होतं ते कधीच लवकर सहसा मरत नाही, ते आजीवन टिकतो। आपण लावलेले प्रत्येक झाड हे जगलं पाहिजे ह्या उद्देशाने प्रेरित होऊन मी हा संकल्प करत आहे। त्याचबरोबर आजपर्यंत असं कुठलंही वृक्षारोपण झालेलं नाही आहे। असा नाविन्यपूर्ण विक्रम आपण आपल्या मुलांच्या नावाने नोंदवणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाची एक गोष्ट, आषाढी एकादशीच्या दिवशी एक अशीच नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन मी आपल्यासमोर येऊ इच्छितो। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, धर्मवीर संभाजीराजे, बाजीराव पेशवे यांनी आई भवानीने मला ताकद द्यावी आणि माझा जो आत्ता मनातला विचार आहे त्याच्यासमोर जर काही विघ्न असतील तर ते दूर करावे अशी शारदा गणेशाचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथंच संपवतो। स्वाभिमानाने बोलूया। मी मध्यमवर्गीय। नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र।